नमस्कार मित्रांनो. इथं जमलेले सगळे जे काही पार्टिसिपंट्स आहेत, आमचे ग्राहक आहेत, त्यानंतर जे काही आमचे विमा प्रतिनिधी आहेत, या सर्वांचं या सेशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत तुमचं. आजचं जे काही सेशन आपण घेणार आहोत, हे याचं आपण रेकॉर्डिंग सुद्धा करतोयच. काही कारणामुळे, तांत्रिक कारणामुळे समजा पाहू नाही शकलो तरी रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध होईल. आणि शिवाय काही टेक्निकल जर नेटवर्क वगैरे इश्यू आपल्या ग्रामीण भागात आपण असतो तर नेटवर्क इश्यू पण होऊ शकतो. तर त्यासाठी सुद्धा थोडस दिलगिरी व्यक्त करतो मी. काही समजा मध्ये जर टेक्निकल इश्यू जर झाला तर 1-2 मिनिटांमध्ये आम्ही नवीन नेटवर्क वरती शिफ्ट होईल आणि कंटिन्यू होईल. साधारण 1 तासाचं हा सेशन असणार आहे. याच्यामध्ये आपला जो काही व्हर्च्युअल इस्टेटचे जे काही प्रॉपर्टीचे जे काही कन्सेप्ट आहे या संदर्भात आपण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर काही आपले प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर ज्या लोकांना आपले वैयक्तिक काही गोष्टी विचारायच्या असेल त्यांनी आमच्या जे काही आमचे ऍडवायझर आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा जे माझा कॉन्टॅक्ट नंबर मी सुद्धा तुम्हाला शेअर करेन, त्यांना मला सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ह्या सेशनमध्ये स्वागत. आता आम्ही डायरेक्ट आपला जो काही आजचा विषय जो आहे व्हर्च्युअल प्रॉपर्टी या संदर्भात आपण काही गोष्टी बघणार आहोत आणि प्रेझेंटेशन आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपण प्रश्न उत्तर वगैरे घेऊयात आणि साधारण सेशन आपला हा संपेल. माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? सध्या थोडस एकदा मला रिप्लाय द्या. येस, थँक्यू, धन्यवाद. ओके, तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करतोय. मी प्रेझेंटेशन सुरू करतोय आणि शक्यतो मी माझा व्हिडिओ बंद ठेवेन जेणेकरून आपल्याला स्क्रीनवरती पूर्ण आपलं प्रेझेंटेशन जो आहे ते दिसेल. येस, हे काही लोक आहेत बघा जरा, यांना जे आपले लोक, काही लोकांना आवाज येत नाहीये त्यांना जॉईन ऑडिओ वरती क्लिक करायला सांगा. जॉईन ऑडिओ केलेलं नाहीये त्यांनी, त्यामुळे त्यांना आवाज येत नाहीये. ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय आजच्या ह्या सेशनला. आपण एक इंट्रोडक्टरी एक व्हिडिओ आपण पाहिला नुकताच, जी एक न्यूज होती आपल्या या रिअल इस्टेटच्या संदर्भात. एक न्यूज होती, एक बातमी होती मराठीमधून. ती बातमी आपण पाहिली की काय काय रेरामुळे इफेक्ट आपल्याकडे होत आहे. मी व्हिडिओ सुद्धा बंद करेन. जस्ट आपण एक रिअल इस्टेटच्या संदर्भात माहिती आपण बघितली, बातमी बघितली आणि आता आपण जे चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत ते म्हणजे व्हर्च्युअल इस्टेट संदर्भात. व्हर्च्युअल इस्टेट क्रिएशन. व्हर्च्युअल इस्टेट याचा अर्थच असा होतो की आभासी संपत्ती तयार करणे. आभासी संपत्ती म्हणजे आभासी म्हणजे काय की आपल्याला दिसत नाही अशी गोष्ट, पण ते त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला बेनिफिट त्याचे घेता येतात, अशी ज्याला म्हणतो आपण व्हर्च्युअल इस्टेट म्हणतो किंवा व्हर्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो. साधारणपणे मी पहिल्यांदा आपली ओळख करून देईन आणि मग सेशनला आजच्या विषयाला हात आपण घालू. आमची जी टीम आहे, सध्या जी आम्ही टीम आहे, हे जे काही काम करतो, हे आम्ही कनेक्टेड आहोत भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC शी कनेक्टेड आहोत. हे सर्व ज्या काही गोष्टी व्हर्च्युअल इस्टेट जे काही कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत, हे LIC शी संबंधित एक कन्सेप्ट आहे, इन्शुरन्सशी संबंधित एक कन्सेप्ट आहे. सर्वप्रथम आपल्याला LIC ही काय आहे, संस्था काय आहे, याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देईन आणि त्यानंतर आमच्याबद्दल आणि मग आपल्या ह्या व्हर्च्युअल इस्टेट कन्सेप्ट बद्दल आपण जाणून घेऊया. तर LIC ज्याला आपण भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणतो, हे एक विमा क्षेत्रातील एक सर्वात विश्वासू नाव आपल्या भारतामध्ये आहे. इन्शुरन्स म्हणजेच LIC इतका मोठा विश्वास लोकांच्या वरती आहे. त्यानंतर भारतातील ही एकमात्र सरकारी आयुर्विमा संस्था आहे जी लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करणारी आज भारतामध्ये ज्या काही संस्था आहेत त्यातली एकमात्र अशी इन्शुरन्स कंपनी आहे जी
गव्हर्नमेंटची आहे, भारत सरकारची आहे. त्यानंतर भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी म्हणून LIC ला ओळखलं जातं. कस्टमर बेस LICचा जवळपास 29 कोटी आहे. तर ह्या कस्टमर बेस नुसार जगातली सर्वात मोठी इन्शुरन्स संस्था ही कंपनी आहे. त्यानंतर एकूण संपूर्ण भारतामध्ये 2048 शाखा आणि जवळपास 13,53,000 एजंट आमचे संपूर्ण भारतामध्ये काम करतात, ज्यांच्या मार्फत आज आपण इथं ह्या वेबिनारला सुद्धा जॉईन होतोय आणि इन्शुरन्सचा व्यवसाय ह्या माध्यमातून होतोय. ग्राहक संख्या जवळपास 29 कोटी ग्राहक आज LIC ची जोडले गेलेले आहेत, ज्यांनी स्वतःचा इन्शुरन्स किंवा कुटुंबातील लोकांचा इन्शुरन्स केलेला आहे. असे साधारण 29 कोटी लोक आज भारतामध्ये आहेत, जे आमचे ग्राहक आहेत, LIC चे ग्राहक आहेत. LICचं रोजचं इन्कम जर आपण पाहिलं, रोजचं उत्पन्न जर बघितलं तर जवळपास 1800 कोटी इतके मोठी रक्कम रोज LICच्या मार्फत कलेक्ट केली जाते. आणि ही जी काही येणारी जी काही रक्कम आहे ती परत भारत सरकारची संस्था असल्यामुळे हा जो काही पैसा आहे तो परत लोकांच्यासाठी किंवा सरकारी कार्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केला जातो. लाईफ फंड जो म्हणतो आपण, म्हणजे संरक्षित केलेली जी काही रक्कम आहे, आमच्याकडे ज्या लोकांनी इन्शुरन्स घेतलेला आहे, विमा घेतलेला आहे, कस्टमर जे आहेत आमचे, यांचा साठी एक लाईफ फंड म्हणून रिझर्व्ह फंड आपल्याला ठेवावा लागतो. तो लाईफ फंड जवळपास 34 लाख कोटीपेक्षा अधिक आहे. मागच्या वर्षीची जर आपण चालू आर्थिक वर्षाचं जर आपण भारत सरकारचं जर बजेट बघितलं भारताचं, तर जवळपास 32 लाख कोटी रुपयाचं बजेट आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एक संपूर्ण देशाचं बजेट जर 32 लाख कोटी आहे आणि फक्त एकट्या LICचा लाईफ फंड जो आहे तो 34 लाख कोटी आहे. म्हणजे किती मोठी प्रचंड हा फंड आहे, ही संपत्ती आहे. एकूण मालमत्ता याच्या व्यतिरिक्त, लाईफ फंडच्या व्यतिरिक्त एकूण मालमत्ता LIC ची जी आहे ती जवळपास 38 लाख कोटीपेक्षा अधिक आहे. 38 लाख कोटीपेक्षा अधिक आमच्याकडे प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे. एकूण टोटल कॅपिटल जे आहे ते 38 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. इतकी मोठी संस्था आहे. या संस्थेशी आपण निगडीत आहोत आणि याच्याद्वारे आपण ह्या काही गोष्टी आज आपण बघणार आहोत. तर याचाच एक भाग म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ ही जी काही स्थापन झाली, LIC ऍक्ट 1956 याद्वारे स्थापन झाली. 1956 साली, 1 सप्टेंबर 1956 साली LIC ची स्थापना झाली आणि ह्या कायद्यानुसार स्थापना झाली. आणि त्यातला जो सेक्शन 37 जो काही कायदा आहे, त्या कायद्यानुसार यामध्ये गुंतवलेले जे काही कस्टमर आहेत, ज्यांनी पॉलिसीमध्ये इन्शुरन्स घेतलेला आहे, प्रीमियम गुंतवलेला आहे, असे गुंतवलेल्या सगळ्या पॉलिसी ज्या आहेत त्याला भारत सरकारची गॅरंटी आहे. भारत सरकारची गॅरंटी आहे. कॅश पेमेंट करणं भारत सरकारला बंधनकारक आहे. म्हणजे संपूर्ण रकमेला भारत सरकारची गॅरंटी असणारी भारतामध्ये अशी दुसरी कुठलीही आर्थिक संस्था नाही आहे. आज कुठल्या बँकेमध्ये जरी समजा आपण पैसे ठेवायला गेले तर त्याच्यावरती 5 लाख रुपयेपर्यंतचीच फक्त सुरक्षितता गॅरंटी भारत सरकारद्वारे घेतली जाते. पण LIC मध्ये आपण कोट्यावधी रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केले आणि उद्या जाऊन कंपनीला काही समजा दुर्दैवी कंपनी सुद्धा LIC देण्याच्या परिस्थितीत नाही राहिली तर हे संपूर्ण पैसे भारत सरकारला द्यावे लागतील. त्यामुळे अशी गॅरंटी असणारी दुसरी कुठलीही संस्था नाही. भारत सरकारची संस्था ही एकमात्र अशी आहे की जी गॅरंटी देते. तर याचाच भाग म्हणून आम्ही टीम वॉरियर म्हणून आमचे एक इन्शुरन्स ऍडवायझर्स आहेत, ज्याचा लीड मी करतो. या टीमचा, या टीम वॉरियरचा हे एक युनिट आहे आमचं ह्या LIC मधील. या युनिटचा मी एक युनिट लीडर, डेव्हलपमेंट ऑफिसर, विकास अधिकारी म्हणून काम करतो. साधारण 60 प्रोफेशनल ऍडवायझर्सची टीम आमच्याकडे आता आहे. जवळपास 11 वर्षापासून आम्ही ह्या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये LIC मध्ये कार्यरत आहोत. एकूण 50 पेक्षा जास्त फायनान्शियल ऍडवायझर्स आमच्या अंडर काम करत आहेत. आमच्या टीम मध्ये, ह्या टीम वॉरियर्स मध्ये काम करत आहेत. या टीमने, संपूर्ण टीमने मिळून जवळपास 6585 इतके ग्राहक जोडले गेलेले आहेत. 6585 पेक्षा जास्त आपल्याकडे ग्राहक आहेत, समाधानी ग्राहक आहेत, सॅटिस्फाईड ग्राहक आहेत मागच्या या 10-11 वर्षामध्ये. जवळपास असे बरेचसे आम्ही वेगवेगळे वेबिनार, सेमिनार्स, फिजिकल, ऑनलाईन अशा वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास 10,000 पेक्षा जास्त व्यक्तींना आम्ही आर्थिक नियोजन आणि करिअर मार्गदर्शन याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आर्थिक नियोजन आणि करिअर याबद्दल मार्गदर्शन जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोकांच्या पर्यंत आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे संपूर्ण टीमच्या माध्यमातून. मागच्या आर्थिक वर्षामध्ये आमच्या टीमचा जवळपास 2,41,00,000 इतका टर्नओव्हर होता. 2,41,00,000 इतकं जवळपास
कलेक्शन आमच्या ह्या 50+ टीम जे आहे यांच्या माध्यमातून झाला होता. आज अखेर जवळपास 66,13,64,00,000 इतकी असेट आमची ही संपूर्ण टीम मॅनेज करत आहे. इतका मोठा फंड आम्ही मॅनेज करत आहोत. इतक्या लोकांचे जे काही पैसे आहेत, फायनान्स आहेत, ते आम्ही सगळे मॅनेज करत आहोत, इन्व्हेस्टमेंट मॅनेज करत आहोत. त्यामुळे हे एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि पूर्णपणे आम्ही LIC मध्ये कार्यरत आहोत. त्यानंतर आता आपण बघणार आहोत आजच्या विषयाकडे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट हा विषय येतो, वेल्थ क्रिएशन म्हणजेच गुंतवणूक करण्यासाठी, संपत्ती तयार करण्यासाठी बरेच व्यक्ती आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो, इन्व्हेस्टमेंट करत असतो. मग ते रिअल इस्टेटमध्ये आपण गुंतवणूक करतो, सोन्यामध्ये गुंतवणूक करतो, गोल्डमध्ये गुंतवणूक करतो. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये म्हणजे इक्विटी आणि डेब्ट सारख्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करतो. असे बऱ्याच गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. ह्यातल्या काही मोजक्या गोष्टी आहेत. पण मोस्ट ऑफ ह्या ज्या काही असेट आहेत या इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून गुंतवणूक केल्या जातात. आणि ह्याच्या मागची आयडिया काय आहे, ह्याच्या मागचा प्रामुख्याने उद्देश काय असतो, तर जी काही गुंतवणूक आपण केलेली आहे ती गुंतवणूक केल्यानंतर, ती सेल करून त्याच्यावरती मिळालेले जे काही पैसे आहेत ते आपल्या विविध गरजांच्यासाठी आपल्याला त्या वापरायच्या, किंवा आपल्या पश्चात आपल्या त्या वारसांना त्याचे मिळावं, हा एक प्रामुख्याने उद्देश याच्यामध्ये असतो. ह्या उद्देशानं आपण ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर रिअल इस्टेटची जर इन्व्हेस्टमेंटचा जर पर्पज जर आपण पाहिला, मुख्य कारण जर बघितला, मुख्य उद्देश जर बघितला, रिअल इस्टेटमध्ये जे लोक आपण गुंतवणूक करत असतो, तर सगळ्यात पहिला म्हणजे वेगवेगळ्या आपल्या गरजेसाठी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. वेगवेगळ्या गरजा म्हणजे एकतरी आपल्या स्वतःला राहण्यासाठी जे काही घर आहे त्याच्यासाठी, किंवा मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, किंवा भविष्यातल्या वेगवेगळ्या गरजा यांच्यासाठी आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि ते विक्री केल्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो काही पैसा आहे तो आपण ह्या वेगवेगळ्या गरजांच्यासाठी वापरला जातो. किंवा दुसरं अशा ठिकाणी सुद्धा इन्व्हेस्टमेंट आपण रिअल इस्टेटमध्ये करत असतो की जे एक रेंटल इन्कम म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या प्रॉपर्टी आपण खरेदी करतो आणि त्या भाड्याने देतो, रेंटने देतो, आणि त्याच्यातून मिळणारं जे काही रेंट आहे हे इन्व्हेस्टमेंटसाठी, एक इन्व्हेस्टमेंट इन्कम, एक पॅरलल इन्कम, एक पॅसिव्ह इन्कम म्हणून याचा वापर केला जातो. तर हा एक दुसरा महत्वाचं कारण आहे, उद्देश आहे की आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आणि त्यानंतर तिसरं आपण शेवटचं आहे ते म्हणजे काय, वेगवेगळ्या ज्या काही भविष्यातील मोठ्या गरजा आहेत किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून आपण ह्याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये आपण गुंतवणूक करतो. म्हणजे भविष्यात आपण ती प्रॉपर्टी विकून, रिअल इस्टेट विकून, आपली जी काही जमीन जुमला आहे, घर आहे, ते विकून आपण काय करू शकतो, ह्याच्यातून पैसे घेऊ शकतो आणि आपल्या भविष्यातल्या ज्या काही गरजा आहेत याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. तर हा सगळ्यात महत्वाचा उद्देश मला वाटतं सर्वांचाच असेल. या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. त्यानंतर इस्टेट प्लॅनिंग फॉर फ्युचर नीड्स म्हणजे ज्या काही भविष्यातल्या गरजा आहेत ह्या कोणत्या कोणत्या आहेत, तर एकतरी मुलीचं लग्न, आपल्या मुलांचं शिक्षण आहे, किंवा आपल्याला रेंट किंवा भाड्याच्या स्वरूपात जे काही परतावा मिळतो ह्या गुंतवणुकीच्या स्वरूपात हा केला जाणारा इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा आपल्या रिटायरमेंटसाठी म्हणून आपण याच्यामध्ये काय करत असतो, इन्व्हेस्टमेंट करतो, किंवा मेडिकल इमर्जन्सी जर काही आपल्या आल्या तर ह्यातले घर किंवा हे जे काही प्रॉपर्टी आहे ती विकून आपण हॉस्पिटलायझेशनचा जो काही खर्च आहे तो सुद्धा आपण ह्याच्यातून भागवतो. आणि त्यानंतर मग बिझनेस जे काही आपले असतात, ते व्यवसायाचे लॉस जे काय असतात, ते लॉस वगैरे असतात, किंवा बिझनेस वाढवण्यासाठी सुद्धा काही वेळेला आपण प्रॉपर्टी जी आहे ती आपण विकून आपली जे आहे ते लिक्विडेट करून, म्हणजे विकून त्याचं एनकॅशमेंट करून, सेल करून आपण जे काही मिळणारा जो पैसा आहे तो आपल्या ह्या विविध गरजांच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर अशी ही एक संकल्पना आहे की इस्टेट प्लॅनिंग आपण जे काही करतो भविष्यातल्या वेगवेगळ्या गरजांच्यासाठी आपण करत असतो. ह्या भविष्यातल्या सगळ्या गरजा जर आपण पाहिल्या तर एक आम्ही त्याला एक सायकल म्हणतो, कॅश टू कॅश सायकल. म्हणजे काय, सुरुवातीला प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करण्यासाठी कंपल्सरी आपल्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे कॅश असावी लागते. कॅश असावी लागते. त्या कॅशच्या स्वरूपामध्ये आपण ते प्रॉपर्टी जी आहे ती खरेदी करतो, इस्टेट जी आहे ती खरेदी करतो. आणि त्यावेळेला जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेला आपल्याला पेपर्स मिळतात, डॉक्युमेंट्स मिळतात. आणि ज्या वेळेला ती प्रॉपर्टी आपण विक्री करतो परत, तेव्हा ते विक्री केल्यानंतर त्या पेपर्सचे, त्या प्रॉपर्टीचे आपल्याला पैशाच्या स्वरूपामध्ये परतावा मिळतो. म्हणजे कॅश पासून प्रॉपर्टी, प्रॉपर्टी पासून परत पुन्हा कॅश, याला म्हणतो आपण कॅश टू कॅश सायकल.
ह्या कॅश टू कॅश सायकल मध्ये जर आपल्याला पैशाच्या गुंतवणुकीच्या स्वरूपातच जर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर आपल्याला लिक्विडिटी मध्ये काही चॅलेंजेस आहेत. म्हणजे हे विक्री करून ज्या वेळेला आपण ह्यातून गरजा भागवणार असतो तर याच्यामध्ये काही अडचणी आहेत. या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला अडचणी आहेत. त्यातल्या कोणत्या कोणत्या अडचणी आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला योग्य ती किंमत मिळेलच ही याची आपण खात्री देऊ शकत नाही. योग्य ती किंमत आपल्याला जी हवी आहे ती किंमत विक्री करताना आपल्याला खात्री ती मिळत नाही. त्यानंतर त्या प्रॉपर्टीमध्ये विकत असताना एक इमोशनल अटॅचमेंट आपली तयार झालेली असते. एक इमोशनल अटॅचमेंट, एक भावनिक काहीतरी तिथं गुंतवणूक आपली केलेली असते. त्यामुळे ते विकताना थोडंसं मर्यादा येतात. आपल्याला विकताना ते थोडंसं जड जातं. किंवा तिसरी त्याच्या पुढची एक अडचण आहे ती म्हणजे सर्व आपले जे काही फॅमिली मेंबर्स आहेत, ह्या फॅमिली मेंबर्सचं अप्रुव्हल सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं. सर्व फॅमिली मेंबर जे काही आपले असतील यांची यांची त्याची अथॉरिटी असेल तरच आपण ते काय करू शकतो, विकू शकतो. त्याच्यानंतर पुढची अडचण आहे ती म्हणजे की वेळ आपली करेक्ट असेल विक्रीची, हे याचं आपण सांगू शकत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला हवी आहे किंवा ज्या वेळेला आपल्याला सेल करायचं आहे, ती वेळ कदाचित बरोबर असेल, हे आपण सांगू शकत नाही. त्यानंतर ज्या वेळेला आपण विक्री करणार आहे त्यावेळेला जे काही जो आपली प्रॉपर्टी घेणारा व्यक्ती असेल, ज्याला आपण खरीददार म्हणतो, बायर म्हणतो, खरेदीदार त्यावेळेला मिळेलच याची काय आपण शाश्वती देऊ शकत नाही. 100% गॅरंटी आपण देऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला विक्रीला प्रॉपर्टी काढतो त्यावेळेला इमिजिएट विकली जात नाही. त्यामुळं बराच वेळ सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर पुढची एक अडचण सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे डिमांड आणि सप्लाय चॅलेंज. म्हणजे आता आपण जी बातमी पाहिली सुरुवातीला, एक बातमी पाहिली की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की डिमांड आणि सप्लाय म्हणजे मार्केटमध्ये जर डिमांड आणि सप्लाय जर याचा इम्बॅलन्स जर झाला तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टीची ही अडचण होऊ शकते. मागच्या ह्या संपूर्ण वर्षभरात कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर बघितलं तर प्रॉपर्टीचं एकदम डिमांड जी आहे ती कमी झाली होती. त्यामुळं डिमांड सप्लाय इम्बॅलन्स झाला. मग ह्या प्रॉपर्टीच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. बऱ्याचशा लोकांनी प्रॉपर्टी सेल करण्याच्या प्रयत्नात होते, पण सेल करता आले नाही. त्याच्यानंतर काही लिटिगेशनचे इश्यूज येऊ शकतात. कायदेशीर वेगवेगळ्या लिटिगेशनचे इश्यू त्याच्यामध्ये येऊ शकतात. ही एक मोठी अडचण आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे ती म्हणजे टॅक्सेशनचे इश्यू आहेत. म्हणजे जे काही प्रॉपर्टी आपण सेल करतो, त्याच्यावरती बरेचसे टॅक्सेस आपल्याला द्यावं लागतात. सेल केल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स हा एक मोठा टॅक्स आपल्याला द्यावा लागतो आणि इतर वेगवेगळ्या जी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या टॅक्सेशनचा इश्यू त्याच्यावरती येतो. आणि त्यामुळे आपल्याला ह्या प्रॉपर्टी सेल करताना ह्या सगळ्या ज्या काही बेसिक अडचणी आहेत, ह्या येतात. त्यामुळं ज्या काही भविष्यातल्या आपल्या ज्या काही गरजा आहेत, त्या पूर्ण होतीलच प्रॉपर्टी विकून. याची आपण निश्चित शाश्वती देऊ शकत नाही, गॅरंटी देऊ शकत नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणून ज्यावेळेला आपण प्रॉपर्टीचा विचार करतो, त्यावेळेला ह्या गोष्टींचा नक्की आपण विचार करायला पाहिजे. मग आपण ह्या सगळे जे काही चॅलेंजेस आहेत, हे जे काही अडचणी आहेत, याच्यावरती मात करून मग आपल्याला व्हर्च्युअल इस्टेट जर आपण घेतली, व्हर्च्युअल इस्टेट जर आपण क्रिएट केली, तर आपले जे काय भविष्यातल्या जे काही गरजा आहेत ते ह्याच्यातून पूर्ण होऊ शकतात. तर व्हर्च्युअल इस्टेट ह्या नावातच व्हर्च्युअल म्हणजे काय? तर एक संपत्ती सारखं बेनिफिट, इस्टेट सारखं, प्रॉपर्टी सारखं बेनिफिट देणारा इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन, जे इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण जर घेतले, जसं आपण घर घेतो, प्रॉपर्टी घेतो, तसं इन्शुरन्स जर आपण घेतला, प्रॉपर्टीच्या सारखं बेनिफिट देणारे इन्शुरन्सचे बरेचसे प्लॅन आपल्याकडे आहेत. त्याच्या संबंधी जर आपण बघितलं म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला प्रॉपर्टी मिळत नाही, पण प्रॉपर्टी सारखे जे काही परतावा म्हणजे सुरुवातीला जे आपण बघितलं कॅश टू कॅश सायकल, जर आपल्याला प्रॉपर्टी जी असते ती प्रॉपर्टी आपल्याला विकल्याशिवाय म्हणजे ज्याचं एन्कॅशमेंट लिक्विडेशन झाल्यानंतरच आपल्याला त्याचा फायदा होतो. तसं जर कॅशच्या स्वरूपातच आपल्याला जर बेनिफिट घ्यायचं असेल तर कॅशमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली काय वाईट आहे? तर ह्या कन्सेप्टवरती आपण व्हर्च्युअल इस्टेट नावाची संकल्पना इन्शुरन्सच्या माध्यमातून, LICच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, की याचे काय-काय फायदे आहेत, बेनिफिट काय आहेत आणि एक एक्झाम्पल सुद्धा मी 2-3 तुम्हाला देणार आहे, की ज्याच्यामध्ये नेमके कशा पद्धतीचे प्लॅन आहेत, नेमके कशा पद्धतीचे प्रॉडक्ट आहेत, जे स्कीम आहेत LIC मध्ये, जे आपल्याला व्हर्च्युअल इस्टेट सारखा परतावा आपल्याला देतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट्स ज्या आहेत ह्या 2 प्रकारच्या असतात. एक सेव्ह आणि क्रिएट हा एक प्रकार आहे आणि दुसरा क्रिएट आणि सेव्ह
आता जे सेव्ह अँड क्रिएट म्हणजे काय, आपले जे काय रिकरिंग डिपॉझिट बँकेमध्ये आपण जे काही करतो ते, किंवा SIP म्युच्युअल फंड वगैरे जे काही करतो, हे सेव्ह आणि क्रिएट या प्रकारामध्ये होते. म्हणजे आपल्याला आतापासून सेव्ह करत राहावं लागतं आणि ठराविक सर्टेन पिरियड झाल्यानंतर ती अमाऊंट क्रिएट होते आपली. याला आपण म्हणतो सेव्ह अँड क्रिएट. आणि क्रिएट अँड सेव्ह या प्रकारामध्ये काय की पहिल्यांदा जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी प्रॉपर्टी आहे, गुंतवणूक जी आहे ती क्रिएट होते आणि त्यानंतर आपण त्याच्यासाठी सेव्हिंग करतो. उदाहरणार्थ रिअल इस्टेट जी आहे ती सर्वात आधी तयार होते आणि मग त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट जी आहे किंवा त्याच्यासाठी EMI जो आहे किंवा प्रीमियम जो आहे तो आपण देत राहतो. तसंच इन्शुरन्स सुद्धा आहे की पहिल्यांदा आपली प्रॉपर्टी इन्शुरन्स जो आहे, इन्व्हेस्टमेंट जी आहे ती क्रिएट होते आणि त्यानंतर मग आपण त्याच्यासाठी EMI प्रीमियमच्या स्वरूपामध्ये आपण देत राहतो. तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण बघणार आहोत ते क्रिएट आणि सेव्ह. म्हणजे पहिल्यांदा क्रिएट करायची आणि नंतर मग सेव्ह करायचं, नंतर बचत करायची, या पद्धतीतली इन्व्हेस्टमेंट आता आपण बघणार आहोत. तर व्हर्च्युअल इस्टेट बेसिक फरक जर आपण बघितला हा क्रिएट आणि सेव्ह मधला, व्हर्च्युअल इस्टेट आणि रिअल इस्टेट या दोघांच्या मधला. व्हर्च्युअल इस्टेट मध्ये समजा एक 10,000 रुपये EMI चा जर आपण प्रीमियम जर घेतला, एक 20 वर्ष मुदतीचा, तर आपल्याला जवळपास 20 लाखापर्यंतची प्रॉपर्टी, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, 20 लाखापर्यंत प्रॉपर्टी व्हॅल्यू आपल्याला मिळते आणि मॅच्युरिटीला मुदत पूर्ण झाल्यानंतर कॅशच्या स्वरूपामध्ये आपल्याला परतावा मिळतो, रिटर्न्स मिळतात गॅरंटेड 20 वर्षानंतर. आणि हेच जर आपण रिअल इस्टेटमध्ये हाच सेम जर EMI जर आपण घेतला, एक 10,000 रुपयाचा EMI आपण 20 वर्षाच्या मुदतीनं हाऊसिंग लोन काढून जर आपण घेतलं, तर साधारण 13 लाख रुपयेपर्यंतच लोन आपल्याला मिळतं. आणि जे काही लोन मिळतं ते प्रॉपर्टीवरती लोन मिळतं. ती प्रॉपर्टी विकल्यानंतर त्याच्यावरती जे काही विक्री केलेलं जे काही मूल्य आहे, त्याचं आपल्याला रिटर्नच्या स्वरूपामध्ये परतावा मिळतो. हे थोडक्यात जरासं शॉर्ट मध्ये मी करतोय प्रयत्न, पण आपण फिजिकली 1 to 1 जेव्हा ज्या लोकांना भेटून याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करेल, तेव्हा सुद्धा अजून काही गोष्टी आपल्या क्लिअर होतीलच. पण शॉर्ट मध्ये आज थोडंसं आपण ओझरतं इथं बघणार आहोत माहिती. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये 10,000 रुपये EMI वरती एक 13 लाख रुपयेपर्यंतचीच प्रॉपर्टी आपल्याला कर्ज घेऊन आपल्याला मिळू शकते. तीच प्रॉपर्टी व्हर्च्युअल इस्टेटमध्ये जर आपण घ्यायची झाली, व्हर्च्युअल इस्टेट ह्या संकल्पनेतून एखादा LICचा प्लॅन मध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली, तर तेच 10,000 रुपये EMI वरती आपल्याला जवळपास 20 लाख रुपयेपर्यंत आपल्याला जे इन्शुरन्स कव्हर आहे किंवा प्रॉपर्टी आहे ती आपल्याला मिळते. आणि रिटर्न जो आहे तो पैशाच्या स्वरूपामध्ये, जे आपल्याला सेल आणि जे काही विक्री करण्याची जी काही गरज लागते ती याच्यामध्ये करायची गरज नाही. तर आता आपण रिअल इस्टेट थ्रू जर आपण प्लॅनिंग ज्या वेळेला करतो, त्यावेळेला काय होतं, जे रिअल इस्टेट म्हणजे आपण फिजिकल प्रॉपर्टी जेव्हा घेतो, वेगवेगळे घर किंवा जे काही जागा वगैरे जे आपण घेतो, तर त्याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा आपण क्रिएट करतो, इस्टेट क्रिएट केले जातं आणि बँकेचं लोन काढून त्या बँकेचा EMI आपण देत राहतो. त्यामुळे पहिल्यांदा काय होतं की आपली प्रॉपर्टी क्रिएट होते आणि EMIच्या पद्धतीनं आपण त्याच्यासाठी सेव्हिंग करत राहतो. त्यानंतर जी इस्टेट आहे, जी इस्टेट आपली असते, ती इस्टेट आपल्यानंतर, आपल्या पश्चात, आपल्या वारसांना ती ट्रान्सफर होते आपल्या फॅमिलीला, आपल्या वारसांना. आपल्या फॅमिलीमधील जे काही वारस असतील, त्यांना ती इस्टेट जी आहे ती ट्रान्सफर होत असते. आणि इन अवर प्रेझन्स म्हणजे आपण हयात असताना आपल्या बँकेचं जेव्हा लोन क्लिअर होईल, ते लोन सगळं संपल्यानंतर ती जी आपली प्रॉपर्टी आहे ती एकतरी सेल करू शकतो किंवा त्यातली थोडीफार प्रॉपर्टी आपण सेल करू शकतो आणि मग ती मिळणारी जी काही रक्कम सेल प्राइस जी आहे ती आपल्याला मिळते. हे झालं रिअल इस्टेटमध्ये. प्रॉपर्टी आपण घेतो, त्याच्यावरती बँकेचं कर्ज काढतो. आपण हयात असल्यानंतर, आपण हयात असताना ते विकू शकतो, विकून त्याची सेल प्राइस आपण घेऊ शकतो आणि आपल्या हयातीनंतर आपली जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्या वारसांना ही ट्रान्सफर होते. या पद्धतीने रिअल इस्टेट काम करतं. म्हणजे जे फिजिकल प्रॉपर्टी आपण आपल्या भागात ज्या घेत असतो, ह्याच्यामध्ये हे असं काम करतं. सेम हे जर कन्सेप्ट आपण इन्शुरन्स मध्ये जर बघितलं, इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रॉपर्टी जे तयार करण्याची जी काही पद्धत आहे ही जर आपण बघितली, ज्याला आपण व्हर्च्युअल इस्टेट असं म्हणतो, इन्शुरन्सच्या माध्यमातून जर घ्यायची झाली, तर इथंही सेम त्याच पद्धतीनं काम करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण इस्टेट जी आहे ती आपली तयार होते एक विमा रकमेच्या स्वरूपामध्ये. इन्शुरन्स कव्हर आपण इथं घेतो आणि त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रॉपर्टी जी आहे ती तयार होते आणि छोटे छोटे प्रीमियम जे असतात ते 10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष जे काही आपण टर्म घेणार आहे, तेवढे वर्ष आपण EMI त्याचा भरतो आणि तो कव्हर होत राहतो. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय की इस्टेट जी आहे ती आपल्या हयातीनंतर, आपला ज्या वेळेला मृत्यू होईल
आपला ज्या वेळेला दुर्दैवी मृत्यू जर झाला तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या पश्चात आपल्या वारसांना जी इस्टेट आहे ती ट्रान्सफर होते डायरेक्टली. आणि आपण हयात असताना काय होतं की आपल्या हयातीत आपण त्याच्यावरती मॅच्युरिटी घेऊ शकतो. म्हणजे मुदत आपली पूर्ण झाली, हप्ते भरायचे संपले, EMI आपला संपला की आपली मुदत संपल्यानंतर ती जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्याला पूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. म्हणजे सेम हा इस्टेट सारखाच प्लॅन आहे इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्सच्या मध्ये जर आपण कन्सेप्ट बघितलं तर ह्याच पद्धतीने आपण एक प्रॉपर्टी तयार करतो. आता ह्याचे बेनिफिट्स काय, ऍडव्हान्टेजेस काय? व्हर्च्युअल इस्टेट म्हणजे इन्शुरन्सच्या माध्यमातून जे काय आपण इस्टेट क्रिएट करतो याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर जवळपास 15 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला महत्वाचे याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस आहेत. तर त्यातला सर्वात पहिला ऍडव्हान्टेज काय आहे? तर व्हर्च्युअल इस्टेट मध्ये आपल्याला मोठी रकमेची प्रॉपर्टी आपल्याला मिळते, म्हणजे हायर परचेस प्राइस आपल्याला मिळते. मगाशी आपण पाहिलं की 10,000 रुपयाच्या EMI वरती जवळपास आपण 20 लाख रुपयेपर्यंतची प्रॉपर्टी इन्शुरन्स कव्हर ज्याला आपण म्हणतो ते 20 लाख रुपयेपर्यंतची प्रॉपर्टी आपल्याला मिळते इन्शुरन्सच्या स्वरूपामध्ये. आणि ह्याच 10,000 वरती जर आपण फिजिकल प्रॉपर्टी जर घ्यायची झाली बँक लोन करून तर जवळपास 13 लाख रुपयेपर्यंतचीच आपल्याला लोन आपल्याला मिळत आहेत किंवा त्या किमतीची आपल्याला प्रॉपर्टी जी आहे ते आपण घेऊ शकतो. तर हा एक सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे की आपल्याला हायर परचेस प्राइसचा प्रॉपर्टी आपल्याला मिळते, जे आपल्याला कमी हप्त्यामध्ये घेता येते. त्याच्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेज ह्याच्यामध्ये काय आहे की समजा ही प्रॉपर्टी घेतली आणि 20 वर्षानंतर समजा जर सेल करायची झाली, एखादी रिअल इस्टेट मधली प्रॉपर्टी जर आपण घेतली 20 वर्ष समजा त्याच्या बँकेचं लोन आहे, जी 13 लाखाची प्रॉपर्टी आपण घेतली तर जास्तीत जास्त काय होईल, एक 3 पट पर्यंत ही रक्कम वाढू शकते. प्रॉपर्टीची किंमत म्हणूया आपण 3 पटीपर्यंत, जी फिजिकल प्रॉपर्टी मध्ये 3 पट म्हणजे आपण धरूया की 39-40 लाख रुपयेपर्यंत होऊ शकते. आणि तीही गॅरंटेड नाही, म्हणजे निश्चित काही सांगू शकत नाही की रेट त्याचे वाढतील किंवा नाही वाढतील, बरोबर. आणि ती जी काही मिळणारी 20 वर्षानंतरची जी काही व्हॅल्यू जी असेल ती त्या वेळेला ज्या वेळेला आपण सेल करणार आहे त्याच वेळेला एक्झॅक्ट त्याची किंमत आपल्याला समजते. म्हणजे ती 39 लाख रुपये ही आता आपण अंदाजे सांगतो. 3 पट आपण धरले साधारण. 20 वर्षानंतर साधारण एक 3 पट जरी झाली आपण परचेस केलेल्या प्राइसच्या जर आपण हिशोबाने जर बघितलं. पण हीच जर रक्कम समजा आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल इस्टेटच्या माध्यमातून 20 लाखाची जर प्रॉपर्टी घेतली, तर ती 20 लाख रुपयाची प्रॉपर्टी 20 वर्षानंतर आपली 40 लाखाची होईल आणि तीही गॅरंटेड होईल. याच्यामध्ये कुठलंही याच्यामध्ये शक्यता नाहीये. याच्यामध्ये गॅरंटी प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपली 40 लाख रुपये होणार आहे. मिनिमम 40 लाखाची प्रॉपर्टी होणार आहे. म्हणजे त्यावेळची रक्कम आपण आत्ता सांगू शकतो. म्हणजे व्हर्च्युअल इस्टेटमध्ये आपल्याला गॅरंटेड सेल प्राइस मिळते. जी विक्रीची किंमत जी आहे ती सेल प्राइस ज्याला आपण म्हणतो ही गॅरंटेड मिळते 20 वर्षानंतर. हा दुसरा बेनिफिट आहे सर्वात महत्वाचा. त्याच्यानंतर तिसरा बेनिफिट जो आहे तो म्हणजे की व्हर्च्युअल इस्टेट म्हणजे इन्शुरन्सच्या माध्यमातून जर आपण व्हर्च्युअल इस्टेट जर खरेदी केले, प्लॅन जर आपला LIC चा आपण जर खरेदी केला, तर त्याच्यावरती जे काही मिळणारा जो परतावा असतो, रिटर्न जे असतात हे टॅक्स फ्री असतात. म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. कितीही रक्कम आपल्याला मोठी जर मिळाली मॅच्युरिटीला तर ती सर्व रक्कम आपल्याला टॅक्स फ्री मिळते. याच्याच विरुद्ध रिअल इस्टेटमध्ये काय होतं की आपल्याला टॅक्स डिडक्ट करतो, त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागतो. त्याला आपण कॅपिटल गेन टॅक्स म्हणतो. कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला द्यावा लागतो रिअल इस्टेटवर. मग हा जर कॅपिटल गेन टॅक्स जर रिअल इस्टेटमध्ये जर आपल्याला वाचवायचा असेल तर ती जी काही विक्री केलेली जी काही रक्कम आहे ती दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला गुंतवावी लागते किंवा लॉंग टर्म कॅपिटल बॉन्ड, गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड असतात असे बॉन्ड आपल्याला खरेदी करावे लागतात, तरच तो आपला टॅक्स वाचू शकतो. म्हणजे परत रिइन्व्हेस्टमेंट करावी लागते रक्कम. तसं इथं LIC मध्ये जर व्हर्च्युअल इस्टेट जर आपण घेतली तर याच्यावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागत नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे. मग ही टॅक्सची रक्कम साधारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते. 10 ते 15%, 20% पर्यंत सुद्धा असू शकते. म्हणजे जी 40 लाख रुपये समजा आपली किंमत झाली आणि ती जर व्हर्च्युअल इस्टेटमध्ये असेल 40 लाखचे 40 लाख आपल्याला उपयोगाला येतात. 40 लाख रुपये आपण एनकॅश करू शकतो, वापरू शकतो. मात्र प्रॉपर्टी जर आपण घेतली असेल, रिअल इस्टेट जर आपण घेतली असेल, 40 लाख रुपये जर सेल व्हॅल्यू जर झाली तर त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागतो. 10 ते 15% जर टॅक्स धरला आपण 4 ते 5 लाख रुपये त्याच्यावरती टॅक्स. म्हणजे वास्तविक आपली किंमत जी आहे ती कमी होते. व्हॅल्यू जी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर पुढचा चौथा ऍडव्हान्टेजेस याच्यामध्ये काय आहे? चौथा महत्वाचा ऍडव्हान्टेज काय आहे? तर आपल्याला खरेदीदार शोधण्याची गरज नाही लागत.
म्हणजे आपल्याला जेव्हा विक्री करायची आहे त्यावेळेला खरेदीदार, एखादा प्रॉपर्टी खरेदी करणारा व्यक्तीची गरज नाही लागत. डायरेक्टली जी मॅच्युरिटी आपली असते, जी तारीख असते मॅच्युरिटीची, त्या तारखेला आपल्याला डायरेक्ट आपली जी काही पूर्ण अमाउंट आहे ही कॅशच्या स्वरूपामध्ये, ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये किंवा डायरेक्ट ट्रान्सफरच्या स्वरूपामध्ये आपल्या बँकेच्या खात्यावरती जमा होते. पण रिअल इस्टेटच्या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये जर आपण गेलो, तर आपल्याला खरेदीदार शोधावे लागतील. खरेदीदार शोधावे लागतील आणि बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आपण विक्री करतो त्यावेळेला हे खरेदीदार मिळतीलच याची आपण खात्री देऊ शकत नाही. खात्री देऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला मिळत नाहीत हे खरेदीदार. आणि त्यानंतर मग पुढचा बेनिफिट आहे, ॲडव्हांटेज आहे, 5वा बेनिफिट आहे तो म्हणजे की व्हर्चुअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टीची प्राइस आपण कधी आपल्याला पाहिजे आहे तेव्हा, आपल्याला जेव्हा हवे आहे तेव्हा प्रॉपर्टीची प्राइस आपण रिड्यूस करू शकतो. ज्या वेळेला आपल्याला ईएमआयचा पेमेंटमध्ये प्रॉब्लेम होईल, ईएमआय जेव्हा आपण भरू शकत नाही, अशी ज्या वेळेला आपली अवस्था होईल, तेव्हा एल-आय-सी मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल प्रॉपर्टीच्या स्वरूपामध्ये, ह्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या स्वरूपामध्ये, तर आपण प्रॉपर्टीची व्हॅल्यू रिड्यूस करू शकतो. इन्शुरन्स कव्हर जो आहे तो रिड्यूस करू शकतो किंवा तिथून पुढे थांबवू शकतो आणि आपले बेनिफिट जे आहे ते प्रॉपर्टी व्हॅल्यू रिड्यूस होऊन त्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळतात. आणि मात्र रिअल इस्टेटमध्ये जर आपण बघितलं, तर रिअल इस्टेटमध्ये आपण प्रॉपर्टी स्प्लिट करू शकत नाही. आता बघा नुकताच आता नव्यानं एक कायदा मागच्या ऑगस्ट महिन्यापासून चालू झालेला आहे, की प्रॉपर्टी स्प्लिट करता येत नाही. फोडी हे महाराष्ट्र सरकारनं बंद केलेले आहेत. फोड आपल्याला करता येत नाही आता सध्या प्रॉपर्टीवरती. तर त्यानंतर लोन जर आपण बँकेचं घेतलं असेल, तर लोन सुद्धा आपण कमी करून ते हे थांबवू शकत नाही. लोन जर आपलं ईएमआय जर आपला थांबला, तर ती प्रॉपर्टी बँक ताब्यात घेते आणि बँक विक्री करते. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आपल्याला आहे, की आपली प्रॉपर्टीचं व्हॅल्यू जे आहे ते कमी करून ईएमआय जरी थांबला, तरी आपली प्रॉपर्टीची व्हॅल्यू रिड्यूस होऊ शकते व्हर्चुअल इस्टेटमध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून. त्याच्यानंतर 6वा महत्त्वाचा बेनिफिट आहे तो म्हणजे, की या आपल्या प्रॉपर्टीवरती, व्हर्चुअल इस्टेटवरती, इन्शुरन्सवरती आपल्याला 2 वर्षानंतर प्री सँक्शनला लोन अवेलेबल आहे. 2 वर्ष आपले ईएमआय भरल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती लोन घेऊ शकतो. पुन्हा एकदा लोन घेऊ शकतो. हे लोन घेण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज लागत नाही. पुन्हा नव्यानं तुम्हाला कागदपत्र नव्यानं उभा करण्याची गरज नाही. फक्त एक ॲप्लिकेशन द्यावं लागतं कर्जासाठी आणि ते ॲप्लिकेशन दिल्यानंतर इमिजिएट आपल्याला त्या दिवशी आपल्याला ह्या प्रॉपर्टीवरती, आपल्या ह्या एल-आय-सीच्या पॉलिसीवरती, इन्शुरन्सवरती आपल्याला इमिजिएट लोन मिळू शकतं 2 वर्ष आपली पूर्ण झाल्यानंतर. मात्र रिअल इस्टेटमध्ये जर आपल्याला एक्झिस्टिंग ऑलरेडी समजा एखादी प्रॉपर्टी आपण घेतली आणि बँकेचं लोन असेल, तर पुन्हा नव्यानं आपण त्याच्यावरती प्रॉपर्टीवरती लोन घेऊ शकत नाही किंवा अगदीच जर घ्यायचं असेल, तर बऱ्याचशा गोष्टींची पूर्तता आपल्याला करावी लागते. बरेचसे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते किंवा एक्झिस्टिंग लोन जोपर्यंत आपण क्लिअर करत नाही, तोपर्यंत दुसरं लोन आपल्याला त्याच्यावरती मिळत नाही. तर हा एक सर्वात महत्त्वाचा ॲडव्हांटेजेस आहे 6वा. 7वा ॲडव्हांटेजेस याच्यामध्ये आहे, की आपल्या बऱ्याचशा इन्शुरन्सच्या कन्सेप्टमध्ये बऱ्याचशे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आमच्याकडे एल-आय-सी मध्ये असे आहेत, की जे काही प्लॅन असे आहेत, की ज्याच्यामध्ये जेवढी काही टर्म आपण घेतलेली आहे, त्याच्यापेक्षा कमी टर्म आपण हप्ते भरण्याची घेऊ शकतो. म्हणजे आता जर जीवन लाभ नावाचा एक आमच्याकडे इन्शुरन्सचा प्रोडक्ट आहे, प्लॅन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी हा आपण व्हर्चुअल इस्टेटच्या द्वारे जर म्हटलो, 21 वर्ष समजा त्याची मुदत जर आपण घेतलो, तर त्याच्यामध्ये फक्त 15 वर्षच आपल्याला ईएमआय भरावं लागतं. 15 वर्षाचा आपल्याला ईएमआय भरावं लागतं. म्हणजे शेवटचे 6 वर्ष आपल्याला ईएमआय डिस्काउंट मिळतो. शेवटचे 6 वर्ष आपल्याला ईएमआय वरती डिस्काउंट मिळतो. असं शक्यतो जे काही रिअल इस्टेटमध्ये जे आहे, त्याच्यामध्ये हे ईएमआय डिस्काउंट आपल्याला मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा ॲडव्हांटेजेस आहे. पुढचा ॲडव्हांटेजेस 8वा ॲडव्हांटेजेस आहे. तो म्हणजे, की आपल्या मृत्यूपश्चात जी रिअल इस्टेट मधली जी काही सॉरी व्हर्चुअल इस्टेट मधली म्हणजे इन्शुरन्स मधली जी काही अमाउंट आहे किंवा जी काही प्रॉपर्टी आहे, जे इन्शुरन्स कव्हर आहे, ती मिळणारी रक्कम आहे, ती आपल्या पश्चात आपल्या मृत्यूनंतर डायरेक्टली आपल्या वारसांना ती रक्कम ट्रान्सफर होते ऑटोमॅटिकली. मग त्याच्यासाठी याच्यामध्ये अगोदरच आपण नॉमिनेशन ज्याला म्हणतो आपण वारसदार जे आहेत ते निश्चित करू शकतो आणि त्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं, की आपल्या नंतर आपल्या वारसांच्या मध्ये काही डिस्प्यूट राहत नाही. भाऊबंदकी ही राहत नाही नंतर.
जर बऱ्याच वेळेला बघितलं आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये, मराठी लोकांच्या मध्ये आपण पाहतोय, तर आपल्या मृत्यूनंतर बऱ्याचशा घरामध्ये प्रॉपर्टीच्या मुळे मृत्यूनंतर बरेचसे वाद तयार होतात. त्यामुळे हे रिअल इस्टेटमध्ये आपल्या पश्चात डिस्प्यूट वेगळे असू शकतात, मात्र LICच्या पॉलिसीमध्ये आपल्याला डिस्प्यूट नाही मिळणार. डायरेक्ट जे काही नॉमिनी आहेत त्यांना आपण देऊ शकतो. त्यात ही नॉमिनी आपण अगोदरच ठरवू शकतो. म्हणजे वारस कोण कोण आहेत हे आपण अगोदरच ठरवू शकतो. आणि किती कोणाकोणाला किती किती पर्सेंटेज मध्ये ते रक्कम मिळायची आहे हे सुद्धा आपण अगोदरच ठरवू शकतो. हा एक महत्वाचा ऍडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा बेनिफिट ऍडव्हान्टेजेस जो आहे सॉरी तो म्हणजे तर EMI जो आहे आपल्या व्हर्च्युअल इस्टेटमध्ये तो संपूर्ण टर्म मध्ये फिक्स राहतो. जेवढी टर्म आपण घेतलेली आहे, जेवढी मुदत आपण घेतलेली आहे EMI भरण्याच्या, त्या संपूर्ण टर्म मध्ये आपला EMI जो तो फिक्स राहतो. त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. EMI पण फिक्स राहतो, मॅच्युरिटी अमाऊंट पण फिक्स राहते, आणि जी वाढत वाढत जाणारी मिळणारी रक्कम असते ती सुद्धा आपली फिक्स गॅरंटेड मिळत राहते. मात्र रिअल इस्टेट मध्ये जर आपण पाहिलो तर रिअल इस्टेट मधला जो काही EMI असतो, बँकेचा लोन काढलेला जो काही EMI असतो, जसे बँकेचे व्याजदर चेंज होत राहतील, RBIचे व्याजदर जसे जसे चेंज होत राहतील, तसं याच्यावरचा EMI जो आहे तो चेंज होऊ शकतो. व्याज वाढले तर EMI वाढेल, व्याज कमी झाले तर EMI कमी होतील. पण हा व्याजाचा प्रकार जो आहे कमी जास्त होऊ शकतो. आपण मागचे 15 वर्षाचा इतिहास आपण पाहतोय तर वेगवेगळ्या ठिकाणी कधी कधी व्याजदर कमी झालेत, कधी कधी जास्तीचे सुद्धा झालेले आहेत. त्याप्रमाणे हे व्याजदर कमी जास्त होऊ शकतात. त्यानंतर पुढचा ऍडव्हान्टेज याच्यामध्ये 10वा ऍडव्हान्टेजेस जो आहे की व्हर्च्युअल इस्टेट मधला इन्शुरन्सच्या माध्यमातून जे आपण प्रॉपर्टी घेणार, इन्व्हेस्टमेंट करणार, त्याच्यावरती झिरो मेंटेनन्स कॉस्ट आहे. म्हणजे मेंटेनन्स साठी आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा खर्च येत नाही. मात्र रिअल इस्टेट मध्ये जर आपण घेतली, एखादी प्रॉपर्टी घेतली, एखादा फ्लॅट घेतला, एखादं घर घेतलं, तर ते मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला खर्च करावे लागतात. मेंटेनन्स करण्यासाठी काही पैसे द्यावे लागतात. एखाद्या समजा अपार्टमेंट मध्ये आपण फ्लॅट घेतला, तर दर महिन्याला सोसायटीसाठी आपल्याला दर महिन्याला किंवा वर्षातून एकदा आपण डायरेक्ट मेंटेनन्सचे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. आणि बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये जर आपण बघितले तर हे मेंटेनन्स कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणात असतात. बऱ्याच ठिकाणी 500-1000 रुपये दर महिन्याला आपल्याला मेंटेनन्स कॉस्ट आपल्याला द्यावी लागते. मात्र इन्शुरन्सच्या माध्यमातून जर आपण हे खरेदी केलं तर आपल्याला मेंटेनन्स कॉस्ट येत नाही. झिरो मेंटेनन्स कॉस्ट, कुठल्याही पद्धतीचे मेंटेनन्स याच्यामध्ये करण्यासाठी गरज लागत नाही. त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे काय, तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी कोणत्याही स्वरूपाची याच्यावरती द्यावी लागत नाही, रजिस्ट्रेशन लागत नाही, ब्रोकरेज चार्जेस आपल्याला द्यावे लागत नाही. इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण रिअल इस्टेट जर खरेदी केली तर, इन्शुरन्सच्या माध्यमातून जर आपण प्लॅन खरेदी केला तर त्याच्यावरती हे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, ब्रोकरेज चार्जेस वगैरे द्यावं लागत नाही. मात्र रिअल इस्टेट जर आपण खरेदी केली तर त्याच्यावरती आपल्याला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, ब्रोकरेज चार्जेस हे सगळं आपल्याला त्याच्यावरती द्यावं लागतं. हे साधारण परचेस केलेली जी काही प्राइस असते किंवा सेल जी प्राइस असते याच्या साधारण 8 ते 15% हे टॅक्सेस जवळपास असतात. हे चार्जेस असतात. टॅक्सेस वेगळे, परत हे चार्जेस असतात. तर हा एक सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेजेस आहे. म्हणजे हे एवढे चार्जेस आपले वाचतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे, 12वा ऍडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे लेटिगेशन प्रॉब्लेम येत नाहीत. व्हर्च्युअल इस्टेट मध्ये लेटिगेशन प्रॉब्लेम येत नाही. मात्र रिअल इस्टेट मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बऱ्याच प्रकारचे लेटिगेशन प्रॉब्लेम हे येऊ शकतात, इश्यू येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा बेनिफिट जो आहे 13वा, तर तो साधारण रिअल इस्टेट मध्ये ज्या वेळेला प्रॉपर्टी आपण घेतो किंवा अक्वायर करतो तर ते बऱ्याच वेळेला गव्हर्नमेंट आपला जो काही आपली जागा आहे, जमीन आहे, आपलं घर जे आहे ते गव्हर्नमेंट अक्वायर करू शकतं वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी. बरोबर? म्हणजे समजा एखादं आपण घर रस्त्याच्या कडेला आहे, जागा आपली रस्त्याच्या बाजूलाच आहे, तर एखाद्या रुंदीकरण किंवा इतर काही गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स वगैरे जर आले तर त्यावेळेला ते हस्तांतरण करावं लागतं, गव्हर्नमेंटला द्यावे लागतं.
असाही प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. मात्र व्हर्च्युअल इस्टेट इन्शुरन्सच्या माध्यमातून जर आपण घेतला तर हा ऍक्विजिशनचा प्रॉब्लेम काही येत नाही, कारण गव्हर्नमेंट याच्यावरती कुठलंही ऍक्विजिशन करू शकत नाही असे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. असा ह्या कायद्यानुसार आपल्याला एक मोठा बेनिफिट मिळतो. त्याच्यानंतर यातला पुढचा सर्वात महत्वाचा बेनिफिट म्हणजे काय, तर रिअल इस्टेटमध्ये पूर, भूकंप किंवा सुनामी किंवा असे कुठलेही नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी त्याच्यामुळे आपल्या ह्या प्रॉपर्टीवरती काहीही प्रभाव पडत नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो, मागच्या वेळेला काही वेळेला आपल्याकडे सुनामी ज्या वेळेला आली होती त्यावेळेला अख्खे गावाच्या गावं वाहून गेली होती. त्या ठिकाणी लोकांच्याकडे आपले अंगावरचे कपडे सोडून कुठल्याही गोष्टी शिल्लक नव्हत्या. अशा केसेसमध्ये सुद्धा LIC ने त्यांच्या फक्त नावावरून शोधून त्यांच्या LICच्या पॉलिसीचे जे काही पैसे आहेत ते दिले गेलेले आहेत. बऱ्याच वेळेला आपण बघितलं, महापूर आले. महापुराच्या वेळेला सुद्धा आपले डॉक्युमेंट्स वगैरे सगळे प्रॉपर्टी सगळ्या जमीनदोस्त झाल्या. त्यामध्ये सुद्धा LIC न कुठलीही कागदपत्र न घेता त्या वेळेला शिथिल करून, गव्हर्नमेंटच्या ह्या संस्था असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शिथिल करून त्याचं पेमेंट जे आहे ते दिले गेलेले आहेत तेव्हा. त्यानंतर व्हर्च्युअल इस्टेटमध्ये हे गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये डॅमेज होत नाही. मात्र रिअल इस्टेटमध्ये ह्याचं डॅमेज तुम्हाला होऊ शकतं. हे एक सगळ्यात महत्वाचं बेनिफिट आहे व्हर्च्युअल इस्टेटमध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून. आणि सर्वात शेवटचं आणि महत्वाचं बेनिफिट, 15वा बेनिफिट जर आपण बघितलं तर रिअल इस्टेटमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन जेव्हा प्रॉपर्टी एखादी असते, रिअल इस्टेटमध्ये एखादी बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन जे असते, ती बिल्डर जो आहे तो डिले करू शकतो आणि त्याच्यावरती जे काही डिले झालेले जे काय रक्कम असते किंवा व्हॅल्यू जी असते त्याच्यावरती कॅपिटल प्रोटेक्शन काही नसतं. जी सर्वात पहिल्यांदा आपण एक बातमी आज पाहिली, त्या बातमीमध्ये जवळपास 80% प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन मधले असे आहेत की जे गव्हर्नमेंटने ब्लॉक केलेले आहेत. म्हणजे त्या 80% प्रोजेक्ट मध्ये गुंतवलेल्या लोकांचे जे काही पैसे आहेत, आपण वेगवेगळ्या लोकांनी कर्ज काढून उसने-पसने गोळा करून वेगवेगळ्या प्रॉपर्टी सेल करून या लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर ह्या सगळ्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये अडकले. तर मात्र व्हर्च्युअल इस्टेट ह्या इन्शुरन्सच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा डिले होत नाही. जेव्हा आपण पैशाचं पेमेंट करणार, इमिजिएट त्या क्षणाला, त्या सेकंदाला, त्याच वेळेला आपली प्रॉपर्टी आपल्या नावावरती होते. आपली व्हॅल्यू जी आहे, आपला जे काही आपण परचेस केलेली जी काही व्हॅल्यू आहे, ती आपल्या नावानं होते. असा हा सर्वात महत्वाचा एक बेनिफिट आहे. तर आपण काही इथं आता काही एक्झाम्पल सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यापूर्वी व्हर्च्युअल इस्टेट मधला डिसएडव्हांटेज सुद्धा आपण बघूया. तर 2 महत्वाचे डिसएडव्हांटेजेस आहेत त्याच्यामध्ये आपल्या व्हर्च्युअल इस्टेटमध्ये. LICच्या माध्यमातून, इन्शुरन्सच्या माध्यमातून जर आपण इस्टेट जे आपण घेणार आहोत, तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा डिसएडव्हांटेज जो आहे, तर आपल्याला लाँग टर्म मध्ये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये राहावं लागतं. चांगले परचेस प्राइस आपल्याला मिळण्यासाठी जे काय आपण मुदत घेतलेली आहे, तेवढ्या मुदतीमध्ये आपल्याला राहावं लागतं कंपल्सरी. हा एक आपण डिसएडव्हांटेजेस म्हणूया. पण या डिसएडव्हांटेजेसमुळे आपल्याला काय होतं, एक सेव्हिंग हॅबिट कंपल्सरी लागून राहते. हा एक ह्याच्यामधला डिसएडव्हांटेज. आणि दुसरा डिसएडव्हांटेज म्हणजे काय, याच्यातला तोटा किंवा आपल्या डिसएडव्हांटेज आपण म्हणू शकतो, की जे काय आपण EMI जेव्हा आपण भरत असतो, तेव्हा आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं रेंट मिळत नाही. म्हणजे जी आपण पॉलिसी घेतली आहे, जो प्लॅन आपण घेतलेला आहे, तेव्हा आपण इन्व्हेस्टिंग पिरियड मध्ये आपल्याला कुठल्याही स्वरूपाचा परतावा मिळत नाही. मग हा एक डिसएडव्हांटेज आहे. असे 2 डिसएडव्हांटेजेस आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर आता आपण काही उदाहरणं बघूया, की आमच्याकडे काही प्रोडक्ट आहेत, ज्यातला आज आपण एकच प्रोडक्ट आपण याच्यामध्ये बघणार आहोत. 4 वेगवेगळे प्लॅन आहेत व्हर्च्युअल इस्टेट कन्सेप्ट वरती. 4 वेगवेगळ्या प्लॅनच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. 4 वेगवेगळ्या स्कीम याच्यामध्ये आहेत, योजना याच्यामध्ये आहेत. त्यातली एक योजनाबद्दल आपण आज इथे माहिती घेणार आहोत, ती म्हणजे LICची जीवन उमंग योजना. जीवन उमंग नावाची एक योजना आहे. एक व्हर्च्युअल इस्टेट म्हणून ही काम कशी करते जर आपण पाहिलं, तर समजा एक 10 लाख रुपयाची आपण एक ही योजना जर खरेदी केली, तर साधारण त्याला 4700 इतकाच फक्त EMI बसतो महिन्यात. 4700 इतका EMI बसतो. समजा एक 20 वर्ष आपण त्याची गुंतवणुकीचा पिरियड घेतला, 20 वर्षानंतर आपले हप्ते भरायचे थांबतील आणि 20 वर्षानंतर आपली जी काही व्हॅल्यू आहे, आपली प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे, आपल्या ह्या इन्शुरन्सची व्हॅल्यू आहे, ती मिनिमम 21 लाख रुपये होते. आणि ही 21 लाख रुपयाची व्हॅल्यू ही जी आहे ती दरवर्षी वाढतच राहते. आणि ही रक्कम आपण आहे अशीच LIC कडेच आपण ठेवली तर याच्यावरती गॅरंटेड रेंटल जे आहे ते वर्षाला 80,000 रुपये, म्हणजेच
दर महिन्याला 6,667 रुपये इतके गॅरंटेड रेंट अमाऊंट म्हणून आपल्याला मिळते, गॅरंटेड रेंट. आणि हेच समजा जर आपण व्हर्च्युअल प्रॉपर्टीच्या ऐवजी समजा रिअल एस्टेटमध्ये एवढीच रकमेचं जर आपण कर्ज घेऊन जर प्रॉपर्टी घेतली असती किंवा याच ईएमआय वरती जर आपण कर्ज घेतलं असतं, 4,700च्या ईएमआय वरती आपल्याला मॅक्झिमम एक 6 लाखापर्यंतच कर्ज मिळतं. म्हणजे 6 लाख रुपयेपर्यंतचीच प्रॉपर्टी आपण घेऊ शकतो. आता 6 लाख रुपयाची जर प्रॉपर्टी आपण घेतली तर त्याच्यावरती जास्तीत जास्त रेंट किती मिळणार आहे? तर सर्वसाधारण एक 1,500 रुपये आपल्याला त्याच्यावरती भाडे मिळेल साधारण 6 लाख रुपयाच्या प्रॉपर्टीच. म्हणजे 20 वर्षात हे रेंट किती झालं? एक 3,60,000 रुपये रेंट आपल्याला मिळतं. आणि अप्रिशिएशन धरून जर 20 वर्षाची 6 लाखाची प्रॉपर्टी 3 पट झाली समजा, 3 पट झाली तर त्याची व्हॅल्यू होईल साधारण 18 लाख रुपये. आणि घेतलेले रेंट हे जर हिशोब घातला तर सर्वसाधारण 21 लाख रुपये पर्यंतच येते व्हॅल्यू. मग एवढे सगळे झंझट, एवढी सगळी वेगवेगळ्या गोष्टी करून जर तेवढीच व्हॅल्यू होणार असेल तर मग इन्शुरन्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं हे कधीही फायद्याचं आहे. आणि स्ट्रेसफुल आपल्याला इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करता येईल. टेन्शन नाही, कुठलीही टेन्शन न घेता आपण घेऊ शकतो. दुसरं उदाहरण मी इथं देतोय की एक समजा 50 लाखाची जर प्रॉपर्टी आपण इथे घेतली इन्शुरन्सच्या माध्यमातून तर त्याला साधारण ईएमआय बसेल 23,000 रुपये. आणि हा 20 वर्षाचा जर मुदत घेतली तर 20 वर्षानंतर आपल्याला रेंटल मिळेल 33,000 रुपये महिन्याला. म्हणजे वर्षाला जो आहे जवळपास 4 लाख रुपये रेंटल आपल्याला वर्षातून एकदाच आपल्याला मिळतं. वन टाइम आपल्याला वर्षातून एकदा मिळतं. आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही 1 कोटी पर्यंत होती. आणि ती दरवर्षी वाढत राहते रेंट आपण घ्यायला चालू झाल्यानंतर सुद्धा. आणि समजा हेच जर आपण रिअल एस्टेट मध्ये घ्यायचं झालं तर एवढ्याच ईएमआय वरती आपल्याला साधारण 30 लाख रुपये पर्यंतच लोन आपण घेऊ शकतो. 30 लाख रुपये पर्यंतचीच प्रॉपर्टी घेऊ शकतो. मग 30 लाख रुपयाची प्रॉपर्टी जर आपण घेतली आणि ती भाड्यानं जर द्यायची म्हटली तर सर्वसाधारण एक 5-1 हजार रुपये त्याच्यावरती जे रेंट आहे ते मिळेल, भाडे जे आहे ते मिळेल. आणि 30 लाखाची हे भाड्याच्या स्वरूपामध्ये 20 वर्षात जर आपण बघितलं तर साधारण एक 12 लाख रुपये आपल्याला भाड्याच्या स्वरूपामध्ये मिळाले. आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू अप्रिशिएशन धरून आपण जर बघितलं तर एक 90 लाख रुपये होईल. म्हणजे साधारण 1 कोटी पर्यंतच व्हॅल्यू आपली होते. मग तेच आपण म्हणतोय की इतका सगळ्या गोष्टी करून आपल्याला 1 कोटी पर्यंतचीच व्हॅल्यू मिळणार असेल तर डायरेक्ट इन्शुरन्सच्या माध्यमातून केलेलं काय वाईट आहे? तर ह्या गोष्टी आहेत. मी अजून एक तुम्हाला एक फक्त एक एक्झाम्पल, एक डेमॉन्स्ट्रेशन, एक डायरेक्ट एक कोटेशन मी एक दाखवतो तुम्हाला. एक 15 लाखाचं कोटेशन आणि 15 वर्ष मुदतीचं आपण जर प्रॉपर्टी घेतली तर त्याच्यामध्ये काय बेनिफिट्स मिळतात, व्हॅल्यू कशी कशी वाढत राहते, लोन कधी कधी मिळतं, याच्यावरती एक थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. आणि मग आपण तुमचे प्रश्न उत्तर आपण घेऊयात. जस्ट मी शेअर करतो दुसरं आपलं जे कोटेशन आहे ते, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट समजेल की कशा पद्धतीनं हे काम करतं ही व्हर्च्युअल इस्टेटच्या माध्यमातून मिळणारी आपली योजना. येस, आपल्याला हे दिसतंय का प्रेझेंटेशन? बघा जरासं चॅट मध्ये येस असं टाइप करा, माझी स्क्रीन दिसत असेल तर. ओके, येस, ओके, थँक्यू. तर हे एक मित्र, हे एक आपलं एक मी सॅम्पल कोटेशन घेतलेलं आहे की एक समजा एक साधारण एक 35 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तीने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि 15 लाख रुपयाचं याच्यामध्ये जर परचेस केली त्यांनी आणि 15 वर्ष मुदतीची जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटची जी काही योजना आहे जीवन उमंगच्या स्वरूपामध्ये जर आपण घेतली, जीवन उमंग व्हर्च्युअल इस्टेट म्हणून जर यांनी जर घेतली तर याचा जो काही ईएमआय जो आहे तो सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो इन्स्टॉलमेंट आहे, पहिल्यांदा आपल्याला 1,23,000 रुपये आपल्याला काय करावं लागेल, डाऊन पेमेंट करावं लागेल 1,23,000 रुपये. आणि तिथून पुढे राहिलेले 14 वर्ष आपल्याला दर महिने 10,000 रुपये म्हणजेच परत 1,20,000 रुपये आपल्याला भरावे लागतील. तर इथं ह्या कॉलम मध्ये आपण पाहतोय पहिल्यांदा 1,23,000 वर्षाचे आणि सेकंड इयर पासून आपल्याला 10,000 रुपये मंथली, या हिशोबाने पुढचे 14 वर्ष 1,20,000 रुपये वर्षाचे. म्हणजे ह्या हिशोबाने जर आपण बघितले तर टोटल आपण 18 लाख रुपये पेमेंट करतो. 18 लाख रुपये आपले पेमेंट जातात. आणि आपली जी काही व्हॅल्यू आहे 15 लाखाची मिळालेली आहे, 15 लाखाची व्हॅल्यू जी आहे ती दरवर्षी वाढत राहते. आपण ईएमआय भरत राहील त्या पद्धतीने हे दरवर्षी वाढत राहत. आता 15 वर्ष आपले ईएमआय आपला थांबल्यानंतर 15 वर्षानंतर
ईएमआय आपला थांबला, आपली प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती साधारण 28 लाख रुपये होते आणि हे 28 लाख रुपये ईएमआय भरायचे इथून पुढे सगळे थांबले. ईएमआय भरायचे थांबल्यानंतर इथून पुढे आपल्याला दरवर्षी 1,20,000 रुपये गॅरेंटेड, तेही टॅक्स फ्री हयात आपल्याला मिळत राहतात वयाच्या 99 वर्षापर्यंत. इथं बघा वयाच्या 99 वर्षापर्यंत आपल्याला मिळत राहतात आणि पुन्हा आपण 100व्या वर्षी हयात राहिलो तर 1 कोटी रुपये आपल्याला मिळतात. म्हणजे टोटल आपण हयातीत ह्या सर्व प्लॅन मधून मिळणारं जे काही रक्कम आहे ती साधारण 1,62,00,000 रुपये आपण घेतो. आपण भरलेली रक्कम 18 लाख रुपये आहे आणि मिळणारे परतावा टोटल आहे 1,62,00,000 रुपये. आता सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये प्रश्न आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो की आपण 100 वर्षापर्यंत हयात राहणार नाही. 100 वर्षापर्यंत हयात राहणार नाही किंवा आपल्याला ही जर व्हॅल्यू सेल करायची असेल, ही प्रॉपर्टी सेल करायची असेल, हा प्लॅन सेल करायचा असेल तर काय करावं लागेल? समजा आपण वयाच्या 60व्या वर्षी आपला जर डेथ झाला, हा 35व्या वर्षी घेतलेला जो व्यक्ती आहे त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी जर त्याचा डेथ झाला तर त्याच्या वारसांना 38,85,000 रुपये हे मिळतील. हे 1,20,000 रुपये दरवर्षी दिलेलेच आहेत ऑलरेडी. हे मायनस न करता डायरेक्ट ही 38 लाख रुपये अमाऊंट ही त्यांना मिळेल. जे 50 ते 60 हे 10 वर्ष 12 लाख रुपये घेतले अधिक हे 38 लाख म्हणजे जवळपास 50 लाख रुपये गॅरेंटेड रिटर्न त्यांना मिळतील. किंवा समजा 60व्या वर्षी या व्यक्तीनं म्हटलं की मला आता हे रेंट तुमचं नको आहे, रेंट मला काय नको आहे, हे इन्कम जे काय मिळतं, हे पेन्शन जे काय मिळतं हे काय नको आहे मला, वन टाइम मला सेल करायचे आणि माझी माझी व्हॅल्यू जी काय आहे ते मला द्या. तर ह्याच्या आपण सेल करू शकतो डायरेक्ट. आणि इथं शेवटच्या सेकंड लास्ट कॉलम मध्ये आपण जे बघतोय 35 लाख रुपये साधारण वयाच्या 60व्या वर्षी जर सेल केले तर 35 लाख रुपये घेऊ शकतो. इथं आपण बघूया, याला आपण म्हणतो कॅश व्हॅल्यू, कॅश व्हॅल्यू किंवा सरेंडर व्हॅल्यू म्हणतो. ही आपण प्रॉपर्टी आपण 15 वर्ष ईएमआय पूर्ण झाल्यानंतर हवी तेव्हा सेल करू शकतो, एनकॅश करू शकतो. अगदी समजा 15व्या वर्षीच जर तुम्ही म्हटला की नाही मला हे पुढे रेंट नकोय, मला सेल करायचं, सेल करू शकता. 23 लाख रुपये तुम्ही 15व्या वर्षी घेऊ शकता. 16व्या वर्षी घेतला तर 25 लाख, अशी ही रक्कम वाढत राहते. म्हणजे ही जर रक्कम तुम्ही कॅल्क्युलेशन केली 1,20,000 रुपये 15 लाखाच्या, तर ही रक्कम येते 8%. 8% ही टॅक्स फ्री मिळतात आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू जवळपास 3% दरवर्षी वाढत राहते. 3%, 15 लाखाच्या 3% जवळपास इकडे वाढायला लागलेत आणि हे 8% वाढायला लागले. म्हणजे एकूण 11% गॅरंटेड परतावा याच्यामध्ये मिळतो, तोही टॅक्स फ्री. म्हणजे जर तुम्ही रिअल एस्टेट मध्ये हेच गुंतवणूक परतावा जर 11% मिळाला असता तर त्याच्यावरती टॅक्स बसला असता. म्हणजे रिअल एस्टेटला कम्पेअर केले तर हा परतावा आमचा बसतो तो सर्वसाधारण 15% पर्यंत. म्हणजे आपण हवे तेव्हा हे सेल करू शकतो आणि एनकॅश करू शकतो. म्हणजे काय, आपण हयातीत ह्याचा बेनिफिट घेऊ शकतो, आपण हयातीत सुद्धा घेऊ शकतो. आपल्या पश्चात आपल्या वारसांना ही डायरेक्ट अमाऊंट जी आहे ती त्यांना ट्रान्सफर होते वारसांना. हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट. त्यानंतर शेवटचा याच्यातला बेनिफिट जो आहे तो आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती पॉलिसीच्या हे आपल्या प्लॅनच्या 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इमिजिएट आपण याच्यावरती कर्ज घेऊ शकतो. इमिजिएट याच्यावरती आपण कर्ज घेऊ शकतो 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. कर्जाची रक्कम आपण हप्ते भरण्याच्या मुदतीमध्ये थोडी 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 जी आहे ती वाढत राहते 15 वर्षापर्यंत. 15व्या वर्षी आपण कर्ज घ्यायचं झालं तर 20 लाख रुपये आपण घेऊ शकतो. आणि हे कर्ज घेतल्यानंतर तिथून पुढे मॅक्झिमम आपण एकदा जर आपण कर्ज घेतलं तर परत नव्यानं कर्ज आपण घेऊ शकत नाही. पण 20 वर्ष 15 वर्षानंतर जर आपलं रेंट मिळायला चालू झालं की तिथून पुढे 6 लाख रुपये रेंटल अमाऊंट ही फिक्स राहते. म्हणजे कधीही आपण रेंट घ्यायला चालू केल्यानंतर सुद्धा लाईफ टाईम आपण कधीही 6 लाख रुपयाचं लोन घेऊ शकतो. म्हणजे बघा मित्रांनो, ह्या प्लॅन मध्ये समजा मुलाच्या शिक्षणासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मुलाच्या शिक्षणासाठी हा उपयोगी होऊ शकतो. लग्नासाठी मुलीच्या करायचा आहे तर तो होऊ शकतो. आपल्या रिटायरमेंटची प्रोव्हिजन करायची, आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात प्रोव्हिजन करायची तर गॅरंटेड पेन्शन म्हणून याच्यामध्ये सुविधा होऊ शकते. आता अर्थात जे लोक टॅक्स पेयर आहेत, जे लोकांचा टॅक्स कट होतो त्यांना याच्यावरती टॅक्स पण बसतो. हा जो काही भरलेला जो काही प्रीमियम आहे, हप्ता जो आहे, ईएमआय जो आहे, तो आपल्या इन्कम टॅक्स ऍक्ट 80C च्या नुसार आपण ह्याची 1.5 लाखापर्यंतची वजावट सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि मिळणारा जो काही पैसा आहे तो सुद्धा आपला टॅक्स फ्री मिळतो. म्हणजे 5 महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात की ज्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ऍडिशनल वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात पहिला म्हणजे काय, आपल्याला इन्शुरन्स वेगळा घेण्याची गरज नाही लागत. याच्यामध्ये इनबिल्ट आपल्याला इन्शुरन्स मिळतो. तो नैसर्गिक इन्शुरन्स एक मिळतो. म्हणजे नैसर्गिक दुर्दैवी आपला ही योजना घेतल्यापासून 100 वर्षापर्यंत कधीही जर आपला दुर्दैवी मृत्यू जर झाला तर एक इन्शुरन्सची अमाऊंट आपल्या वारसांना मिळते. म्हणजे
एकदा इन्शुरन्स आपण याच्यामध्ये घेतला की आपल्याला पूर्ण 100 वर्षापर्यंत दुसरा इन्शुरन्स घेण्याची गरज नाही लागत. हा एक सगळ्यात महत्वाचा इन्शुरन्स बेनिफिट याच्यामध्ये मिळतो. इन्शुरन्स फक्त नैसर्गिक ह्याच्यासाठीच नाही तर ऍक्सिडेंटल सुद्धा ह्याच्यामध्ये मिळतो. दुर्दैवी समजा अपघातामध्ये आपला मृत्यू जर झाला तर ऍडिशनल 15 लाख रुपयेपर्यंतचा इन्शुरन्स कव्हर आपल्याला मिळतो वारसा. आणि तिसरा इन्शुरन्स कव्हर याच्यामध्ये मिळतो तो म्हणजे हप्ते भरण्याच्या कालावधीमध्ये समजा दुर्दैवी आपला अपघातामध्ये अपंग झालो आपण, दुर्दैवी अपघातामध्ये अपंग झालो, पूर्ण आपण डिसेबल झालो, तर हे पुढचे जे काही हप्ते असतात ते सगळे हप्ते माफ होतात, ते सगळे LIC भरते आणि 15 लाखाच्या 10% रक्कम म्हणजे 1.5 लाख रुपये दरवर्षी ती विभागून दर महिन्याला असे पुढचे 10 वर्ष पेन्शन मिळते. आणि हप्ते न भरता पुढचे सगळे हप्ते माफ होतात, इन्शुरन्स कव्हर आणि हे सगळं बेनिफिट जे आहे ते सगळं बेनिफिट चालू राहतं. असा इनबिल्ट इन्शुरन्स कव्हर आपल्याला याच्यामध्ये मिळतो. हा एक सगळ्यात पहिला बेनिफिट आपल्याला याच्यामध्ये मिळतो. दुसरा बेनिफिट म्हणजे काय, आपलं टॅक्स प्लॅनिंग ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये होऊन जातं. इन्कम टॅक्स साठी वेगळं काही नियोजन करण्याची गरज नाही लागत. तिसरं बेनिफिट म्हणजे आपल्या प्रॉपर्टीचं जे काय आपण दुसरं सेकंड इन्कम साठी जे काही प्रॉपर्टी घेतो, इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉपर्टी होतो, ती प्रॉपर्टी वेगळी घेण्याची गरज आपल्याला लागत नाही. चौथं बेनिफिट म्हणजे आपल्याला पेन्शनची साठी वेगळी तरतूद करण्याची गरज नाही लागत. आज मित्रांनो भारतामध्ये कुठल्याही व्यक्तींना पेन्शनची सोय नाहीये, पेन्शनची सोय नाहीये. आता 2005 नंतर गव्हर्नमेंटनं सगळे पेन्शन बंद केलेली आहे. 2005 नंतर अंशदायी पेन्शन नावाची पेन्शन गव्हर्नमेंटनं सुरू केली, जी मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी NPS मध्ये कन्वर्ट केली गेली, नॅशनल पेन्शन स्कीम. आपलेच भरलेले पैसे, आपल्याच भरलेल्या पैशावरती त्यांना पेन्शन मिळणार आहे. इथं जर आपण बघितलं तर 8% मित्रांनो 15 वर्षानंतर मिळणारे जे काही पेन्शन आहे, हे 8% रिटर्न आज बघितले तर येणाऱ्या पुढच्या 15 वर्षानंतर कुठल्याही दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पेन्शनच्या स्वरूपामध्ये असणार नाही. म्हणजे हे चौथं बेनिफिट जे आहे ते पेन्शनच्या स्वरूपामध्ये आपलं ह्याच्यामध्ये कव्हर होतं. आणि सर्वात शेवटचं बेनिफिट म्हणजे ह्याच्यातलं की आपल्याला मुलांचं शिक्षण, मुलाचं लग्न किंवा इतर काही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जे काही फ्युचर गरजा आहेत याच्यासाठी वेगळं नियोजन करण्याची काही गरज आपल्याला लागत नाही. तर असा हा इन्व्हेस्टमेंटचा हा एक प्लॅन आहे, LICचा हा एक प्लॅन आहे ज्याला आपण व्हर्च्युअल इस्टेटची कन्सेप्ट म्हणतो. आता याच्यावरती जर काही कुणाला शंका असतील तर त्या शंका आपण थोड्याशा घेऊयात आणि मग आजचं सेशन थांबूया. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. बरोबर जवळपास 1 तास आपण तुम्ही सर्वांनी ऐकून घेतला, तर त्याबद्दल तुमचे एकदा मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर इथं आणण्यासाठी, तुम्हाला आणण्यासाठी ज्या लोकांनी तुमच्याकडे फॉलोअप घेतला, तुम्हाला मदत केली, त्या सर्व आमचे विमा प्रतिनिधी, आमचे जे काही ऍडवायझर्स आहेत त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आता आपण प्रश्न घेऊयात. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करूयात. प्रश्न जे असतील तर त्यांनी चॅट मध्ये टाका किंवा आपला रेज हँड म्हणून ऑप्शन असतो आपल्या ह्याच्यामध्ये, तर तो रेज हँडचा ऑप्शन तुम्ही करा, मी अनम्यूट करेन आणि तुम्ही मग विचारू शकता. येस. येस, चॅट मध्ये तुम्ही टाकू शकता किंवा रेज हँड करून विचारू शकता. मी अनम्यूट करेन आणि मग आपले प्रश्न आपण घेऊ. येस, कुणाचा प्रश्न असेल तर विचारा. हे जे काय कोटेशन आपण पाहिलं, हे जे कोटेशन्स आहेत ते इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या वयानुसार थोडासा प्रीमियम बेनिफिट जे आहे ते कमी जास्त होतात. आम्ही उदाहरण आपण पाहिलं साधारण 35 वर्षाच्या व्यक्तीचं आपण पाहिलं, तर आमचे ऍडवायझर तुम्हाला मदत करतील. ज्या लोकांना ह्याच्यामध्ये अजून काही जाणून घ्यायचं आहे त्यांना आपण 1 to 1 बसून याच्यावरती चर्चा करूया. मित्रांनो, आम्ही बऱ्याच वेळेला सांगितलं की जेव्हा आपण प्रॉपर्टी खरेदी करतो, फिजिकल प्रॉपर्टी खरेदी करतो, त्यावेळेला आपले प्रत्यक्ष प्रॉपर्टी आपण 1-2 वेळेला व्हिजिट करून बघतो. 1-2 व्हिजिट झाल्यानंतर 1-2 वेळेला आपण घरातल्या लोकांना दाखवतो. त्यानंतर बैठकी होतात, काही प्राइस आपले ह्याच्यामध्ये काही चर्चा होतात आणि त्यानंतर आपण फायनल करतो की आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची आहे. तशी मित्रांनो तुम्ही समजून घ्या कन्सेप्ट. 1 to 1 बसून सुद्धा आपण समजावून घ्या. आमच्या ज्या काही लोकांना तुम्हाला इथं त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे, त्यांना तुम्ही इन्व्हाइट करा, त्यांच्याशी बसा, चर्चा करा. जर शक्य असेल, गरज असेल त्या ठिकाणी मी स्वतः येईन. मी स्वतः तुम्हाला ही संपूर्ण माहिती पुन्हा एकदा मी देईन आणि तुमच्या जे काही शंका असतील त्याचं आपण समाधान करूया. पण आता काही प्रश्न असेल तर प्लीज थोडंसं विचारून घ्या.
डायरेक्टली, नाहीतर मग आपण थांबतोय. रेज हँड करा ऑप्शन, जर कुणाला विचारायचं असेल अनम्यूट करू शकतो मी आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. येस, कुणाचे आहेत का प्रश्न? येस प्लीज. बर, आपल्यापैकी जे आता इथं जे व्यक्ती जे आहेत लाईव्ह आहेत, यापैकी किती लोकांना वाटलं की ही थोडीशी योजना आमच्या फायद्याची आहे असं वाटले तर जरासं टाईप करून टाका, येस असं म्हणून टाका. आपल्याला फायद्याची आहे असं वाटतं जर कम्पॅरेटिव्हली रिअल इस्टेट जर केलं. चॅटमध्ये टाका की मला हे इंटरेस्टिंग वाटलं किंवा फायद्याची वाटली ही योजना जे आपण पाहिलं आता. कशी वाटली? या पद्धतीने माहिती तुम्हाला कोणी दिली होती का? चॅटमध्ये टाका. तुम्हाला जी काही माहिती आज आपण दिली, ही माहिती तुम्हाला आवडली का किंवा समजली का? किंवा अजून काही लोकांना माहिती हवी असेल तर आपण फिजिकली आपण भेटणारच आहोत, 1 to 1 आपण डिस्कशन करूयात. येस, तुम्हाला सर्वांना कशी वाटली माहिती? हे आवडली का कन्सेप्ट तुम्हाला? येस. येस, बघा मित्रांनो, ऍक्च्युली कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवू शकतो. रिअल इस्टेट आपण बरेच लोक, आपले यंग जनरेशनची मुलं आपण इथं बरेच लोक आहेत सगळेजण जर पाहिलं तर, कर्ज काढून प्रॉपर्टी जेव्हा आपण घेतो त्याचा पैशाच्या स्वरूपामध्ये आपण परतावाचा जर विचार केला, जस्ट मी काल परवा एक न्यूज सुद्धा मी शेअर केली होती, काही बातमी सुद्धा आपण देतो, तर बऱ्याचशे पुण्या मुंबईमध्ये किंवा इव्हन आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोक कर्ज काढून प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर कर्ज काढून प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे कधीही फायद्याचं नाही आहे. मी कॅल्क्युलेशन मी करून दाखवू शकतो. समोर जेव्हा तुम्ही आमच्या बसाल, त्यावेळेला आपण मी दाखवू शकतो की किती आपण ऍक्च्युअली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि रिटर्न किती आपल्याला मिळतो. ही कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. येस, थँक्यू सो मच. अजून कोणाचे प्रश्न असेल तर विचारावं, नाही तर मग आपण आजचं हे सेशन आपण थांबूया. याचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध होईल. मी रेकॉर्डिंग अपलोड करेन YouTube वरती आणि मग त्यानंतर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही नंतर सुद्धा हे पाहू शकता. येस, थँक्यू. कुणाला आहेत का प्रश्न? प्रश्न नसेल तर नो म्हणून टाईप करा. येस. प्रश्न विचारायचा असेल तर रेज हँड करा किंवा मी अनम्यूटचा पाहिजे तर ओपन ठेवतो डायरेक्ट आणि अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकताय. जस्ट सेकंड. कुणाला प्रश्न असेल तर बिनधास्त विचारा मित्रांनो, म्हणजे सगळ्यांच्या समोर जर विचारला तर बाकीच्यांना सुद्धा कदाचित त्यांच्या मनातली शंका क्लिअर होईल थोडीशी. तुम्ही प्रश्न विचारावा अशी माझी अपेक्षा आहे सर्वांनी, जे काही मनामध्ये आपल्या शंका असतील. ओके. येस, सो नो क्वेश्चन्स. आम्ही प्रश्न आहे का तुम्हाला? अनम्यूट केलेला आहे. सर, तुम्ही इतक्या उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिलेल्या आहात की आमच्याकडे कोणता प्रश्नच शिल्लक राहिलेला नाही. येस. माहिती आम्ही उत्कृष्ट पद्धतीनं अशी मी प्रयत्न केले उत्कृष्ट पद्धतीने, पण जर खरोखर याचा जर आपण इम्प्लिमेंट केला आणि तुम्ही कागदावरती कॅल्क्युलेशन करून बघा, आपल्या ग्राहकांना, आपण स्वतः, आपले जे काही जवळचे नातेवाईक जर कोणी एखादा प्रॉपर्टी कर्ज काढून घेण्याच्या प्रयत्नात असतील तर त्यांना हा रेकॉर्डिंग निश्चित तुम्ही द्या त्यांना, आणि त्यांना आवडले तर त्यांचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. येस, थँक्यू हो आम्ही. सर, नक्की सर. येस येस. येस, बाकीच्यांना पण मी अनम्यूट केलंय. कुणाला विचारायचं असेल तर विचारू शकता, नाहीतर मग आपण सेशन थांबवतोय. सो मला वाटतं कुणाचे प्रश्न नाही आहेत, तर मग आज आपण हे सेशन थांबवतो इथंच. थँक्यू फ्रेंड्स. जे काय आमचे मित्र आहेत, आमचे कलिग्स आहेत, आमचे विमा प्रतिनिधी आहेत आणि शिवाय आमचे जे काही ग्राहक इथं जे तुम्ही उपस्थित राहिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आभार मी आमच्या टीम वॉरियरच्या वतीनं, LICच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि आजचं हे सेशन इथं मी संपवतो. येस, थँक्यू सो मच.